हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज मी रेसिपी बनवणार आहे. ती आहे राजगिराची उपासाची गुळपापडी. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. आज मी करणार आहे राजगिरा गुळपापडी. त्यासाठी मी साहित्य घेणार आहे. इथे घेतलेलं आहे राजगिरा पावडर, घेतलेले राजगिराचं पीठ. इथे घेतलेले आहे तूप, काजूचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे, कोकोनट पावडर घेतलेलं आहे. इथे घेतलेलं आहे गूळ, वेलची पावडर, बदामाचे काप घेतलेले आहेत. एवढं साहित्य मी गुळपापडी म्हणजे राजगिराची उपासाची गुळपापडी करण्यासाठी घेतलेलं आहे. एवढे साहित्य मी वापरणार आहे. तर इथे घेतलेली मी कढई गरम करत ठेवले. त्याच्यानंतर मी टाकणार आहे तूप. तूप चांगला वितळून घ्यायचा, थोडं गरम करायचं तूप. नंतर आपण राजगिराचं पीठ टाकणार आहोत. तूप वितळलेलं आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची, कारण आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे राजगिराचं पीठ. तर आपण राजगिराचं पीठ टाकूया. गॅसची फ्लेम शेवटपर्यंत स्लोच ठेवायची आहे. आता आपण करत आहोत राजगिराची गुळपापडी. आणि ही उपासाची आहे, स्पेशल उपासासाठी बनवलेली आहे. उपासाला तुम्ही खाऊ शकता. आता हे मी पीठ चांगलं भाजून घेते. खरपूस असं भाजून घ्यायचं अगोदर पीठ, आणि नंतर आपण बाकीचे साहित्य टाकायचे. आता हा पीठ मी भाजून घेते. आता राजगिराच्या पिठाचा कलर थोडा चेंज होत चालले, कलर बदलत चाललेले. चांगलं पीठ भाजून घ्यायचं, म्हणजे ती गुळपापडीसुद्धा खुसखुशीत होते, खायलासुद्धा छान वाटते. गव्हाची गुळपापडी किंवा कुठलीही गुळपापडी करताना आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो, कारण हे एकदम स्लो गॅसवर करायचं असतं. जेवढं पीठ आपण खरपूस भाजून घेऊ तेवढी आपली गुळपापडी खायलासुद्धा छान लागणार आहे. कलर एकदम चेंज झाले. अजून आपल्याला ती भाजून घ्यायला पाहिजे. छान सुवास सुटला पाहिजे, म्हणजे गुळपापडी आपली पीठ भाजलं असं समजायचं. आपण भाजताना त्याचा सुवास पसरतो, म्हणजे आपली पीठ जे आहे ते भाजलं असं समजायचं. आता ह्या राजगिराच्या पिठाबरोबर तुम्ही शिंगाड्याचं पीठसुद्धा ॲड करू शकता. पुन्हा राजगिरा असतं, अख्खा दाणे असतात ते सुद्धा आपण ॲड केले तरी चालतील ह्याच्यात. पण मी फक्त राजगिराची गुळपापडी बनवणार आहे. ते बघा, कलर आता किती चेंज झालेलं आहे. चॉकलेटी कलर यायला सुरुवात झाली आहे.
जशी भाजलं जाते तसं त्याचा सुवास पसरतो. म्हणजे लक्षात येते कुठेतरी गुळपापडी करतात, त्याचा सुवास असा सगळीकडे पसरतो. आता सुगंध यायला सुरुवात झालेली आहे. पीठ बघा भाजलं झालं. आता थोड्या वेळ आणखीन आपल्याला भाजावं लागेल. आता ह्याच्यात आपण काजू बदामाचे तुकडे केलेले आहेत ते टाकूया. म्हणजे ते सुद्धा तळले जातील या पिठाबरोबर. आणि नंतर आपण गॅस बंद करायचा आणि नंतर त्याच्यात गूळ टाकायचं. गरम असतानाच गूळ टाकायचं, पण गॅस बंद करायचा. पूर्णपणे गॅस बंद करून त्याच्यात गूळ मिक्स करायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर आपण एका थाळीला तूप लावायचं आणि त्याच्यात ते सगळं जे बॅटर आपण जे बनवलेलं आहे मिक्सर ते सगळं त्याच्यात टाकायचं. त्याच्या अगोदर हे वेलची पावडर वगैरे पण ते शेवटी टाकणार आहोत. छान सुगंध पसरले, सुवास यायला सुरुवात झाली. म्हणजे आपलं पीठ चांगलं भाजलं गेले. आता ह्याच्यात मी काजू बदामाचे तुकडे टाकते. टाकायचे असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल. आता हे छान तळले जातील त्या पिठाबरोबर. म्हणजे आपल्याला सेपरेट काजू बदाम तळायची गरज नाही. हे बघा छान तळले गेले. आता आपण खोबरंसुद्धा टाकूया. सुकं खोबरं आहे, कोकोनट पावडर आहे, ती सुद्धा टाकूया. ती सुद्धा छान भाजली जाईल. आता आपण याच्यात गॅस बंद करूया. आता गॅस बंद करते आणि मग त्याच्यात मी गूळ टाकते. गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे. आता ह्याच्यात आपण गूळ टाकायचं. म्हणजे गूळ छान त्याच्यात वितळला जाईल. एक वाटी घेतले मी राजगिरा पीठ आणि अर्धी वाटी घेतले गूळ. आपल्याला गोड कमी जास्त पाहिजे त्याप्रमाणे आपण गूळ घ्यायचं. आता हे गरम असताना त्याच्यात वितळून जाईल म्हणून आपण गॅस लगेच बंद करायचा. आणि आता हे सगळं व्यवस्थित गोळा तयार करायचं याचं. म्हणजे गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे ढवळायचं आहे. आता ह्याच्यात आपण वेलची पावडर टाकूया. गूळ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. कुठे गुळाचे तुकडे म्हणजे खडे राहिलेले नाही आहेत. गूळ छान वितळले. आता आपल्याला आपल्या एका थाळीमध्ये हे टाकायचं आहे. इथे मी थाळी ग्रीस करून घेतलेली आहे. ही बघा थाळी, ह्याला तूप लावून घेतलेलं. आता ह्याच्यात आपल्याला हे ओतायचं आहे. आता हे चांगलं आपण नीट व्यवस्थित थाळीमध्ये स्पॅच्युलाने व्यवस्थित करायचं. थोड्या वेळानंतर आपण ते थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पडायला घेऊ किंवा अगोदर सुद्धा कट केलं तरी चालेल. व्यवस्थित लावून घ्यायचं. आता आपण सुरीने त्याच्या वड्या पाडून घेऊया. म्हणजे ते कडक झाल्यानंतर आपल्याला थोडा त्रास होतो करताना. म्हणून आता आपण वड्या करूया. आता आपण कट करून घेतो आहे. लहान मोठ्या जशा वड्या पाहिजे तशा आपण कट करून घ्यायचं.
थोड्या वेळानंतर आपण या वड्या काढून घेऊया. आता ही आपली राजगिराची गुळपापडी तयार झालेली आहे. थोड्या वेळानंतर आपण वड्या काढून सर्व करू. आता ही राजगिरा गुळपापडी तयार झालेली आहे. थोडा वेळ थंड करत ठेवूया, नंतर आपण त्याचे तुकडे काढूया. मी बनवलेली राजगिराची गुळपापडी ही उपासाची गुळपापडी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू. सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा.